15 नवंबर 2024 और मेरे पीछे आप देख सकते हैं शिवसेना महायुति के अधिकृत उम्मीदवार आनंद शेषराव भरोसे, इनके प्रचार के लिए खासदार श्रीकांत शिंदे आज यहाँ पर उनकी एक महाविजयी संकल्प सभा रखी गई थी, जो कि आनंद शेषराव भरोसे इनकी धनुष्यबाण निशानी है और 1 नंबर पर ईवीएम पर उनका शिवसेना का धनुष्यबाण निशानी का बटन है और उसी शिवसेना के निशान पर वोट मांगने के लिए श्रीकांत शिंदे खासदार, जो कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इनके चिरंजीव है, और वो आज यहाँ पर जिंतूर रोड के मंगल कार्यालय में यहाँ पर वो आए थे और हजारों की तादाद में उनको सुनने के लिए परभनी शहर के नागरिक यहाँ पर मौजूद थे और उन्होंने श्रीकांत शिंदे इन्होंने आनंद भरोसे के लिए वोट मांगा और क्या क्या वादे किए आप देखिए इस झलकियों में। परभणी शहर आहे ते गावसंख्या आणि त्यासोबतच नाही का श्रम एरियात फक्त सत्तेसाठी खुर्चीसाठी आपल्या पक्षाला जे आहे मनुष्यमानाला जे आहे ठाण ठेवण्याचं काम आपण केलं। त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आठवा आपण सगळे होतो जी काँग्रेस नेहमीच बाळासाहेबांचं द्वेष करत होते। बाळासाहेब यांनी म्हणायचे माझ्या पक्षाचं जर काँग्रेसीकरण होत असेल तर मी माझा पक्ष बंद करून टाकेन आणि आज त्याच काँग्रेसच्या मांडीवर बसण्याचं काम जे आहे हे काही लोक इथे करतात। आज काँग्रेसचे आपल्या भरोशाचा माणूस आनंदराव भरोसे जे आहे उमेदवार म्हणून आज परभणीमधला हा जोश तुमचा पाहून 100% खात्री वाटते की या परभणीमध्ये येणाऱ्या 23 तारखेला जो आहे हा धनुष्यबाण जो आहे हा निवडून येईल। या परभणीमध्ये आपण दिवस रात्र एक करा, पुढचे 5 दिवस जे आहे ते आपण सगळ्यांनी काम करा एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो। आणि धनुष्यबाण कोणत्या मताधिक्याने मुंबईमधले सगळे प्रकल्प थांबवण्याचं काम, त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम, घोडा टाकण्याचं काम, मुंबईमध्ये मेट्रो त्याचं कारशेड यांनीच थांबवलं बाळ हट्टामुळे। 10,000 कोटीचं नुकसान झालं टॅक्सपेअरला। पैसे काय खिशातून देणार ते लोक? त्यांना जे फक्त घेण्याचं माहिती आहे, लोकांना देण्याचं काय माहिती नाही। 10,000 कोटीचं नुकसान केलं, आता ते कारशेड करून तयार होतं। त्याचबरोबर मेट्रो आहे त्याला थांबवण्याचं काम, MDH आहे त्याला थांबवण्याचं काम, समृद्धी महामार्ग आहे त्याला थांबवण्याचं काम, योजना त्याला थांबवण्याचं काम, कोविडमध्ये मोठा भ्रष्टाचार केला। यांच्याकडून दुसऱ्या कुठल्या गोष्टी करू शकत नाही। ज्या धारावीमध्ये लोकांना स्वतःचं घर मिळणार आहे यांना लोकांना त्याच परिस्थितीमध्ये ठेवायचं ज्या परिस्थितीमध्ये गेल्या अनेक वर्ष लोक आज मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटचे विषय, SRAचे विषय, सेसच्या इमारतींचे विषय गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे।
लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत 14-15 वर्ष. यांना त्यांची कधीच दया आली नाही. त्यांना वाटलं नाही की लोकांना आपण घर दिलं पाहिजे. पण महायुतीचं सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी एरी डेव्हलपमेंटच्या विषयाला हात घातला, SRAच्या विषयाला हात घातला आणि आम्ही जे आहेत आता लोकांना घरं बांधून देतोय. 16,000 घरं जे आहेत ते ऑलरेडी आता त्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. तसंच हळूहळू जे प्रकल्प रखडलेले आहेत ते प्रकल्प सगळे पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार घेणार आहे. असाच एक धारावी प्रकल्प आहे. धारावी प्रकल्प लोकांना चांगली घरं, हक्काची घरं, अधिकृत घरं आणि चांगली मोठी घरं देण्याचं स्वप्न आमचं आहे. पण यांना जे लोकांना तशाच परिस्थितीमध्ये ठेवायचं तर लोकांनी विचार केला पाहिजे धारावीकरांनी की आपल्याला त्याच परिस्थितीमध्ये राहायचं आहे का आपल्याला आपली परिस्थिती सुधारून घ्यायची. परभणी शिवसेनेचा सांगतो जसं आपण धनुष्यबाण पहिल्यांदा शिवसेनेला दिला, आता पुन्हा तीच वेळ आलेली आहे. पुन्हा धनुष्यबाण आपल्या समोर आहे आणि धनुष्यबाणाला मोठ्या मताधिक्याने निवडून आपल्याला यावेळेस आणायचं आहे. जेणेकरून आपलं हे परभणी शहर जे आहे, परभणी ग्रामीण असेल, ज्या ज्या सुखसुविधा पाहिजे आपल्याला त्या 100% देण्याचं काम जे आहे ते आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने करू. कारण की 10 वर्ष आपण एका व्यक्तीला आजमावलेलं आहे पण आपलं शहर जे आहे ते बदललं नाही आहे. आता आपल्याला परिवर्तन घडवायची वेळ आलेली आहे. आपल्याला धनुष्यबाण जो आहे हा आपला हक्काचा आपल्या समोर आहे. बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे, शिवसेनेचा धनुष्यबाण आहे. तो धनुष्यबाण मोठ्या मताधिक्याने निवडून आला. आम्ही तुम्हाला सांगतो जे जे परभणीला लागेल ते देण्याचं काम जे आहे महायुतीचं सरकार करेल.